नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण शिकणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी मध्ये विषय बुद्धिमत्ता. या विषयामधील आजचा आपण घटक पाहणार आहोत, तो म्हणजे घटक 3, क्रम ओळखणे. क्रम ओळखणे म्हणजे काय बाळांनो? हे प्रश्न कसे असतात पाहूया. ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक तुम्हाला मालिका दिलेली असते, मग ती संख्यांची असेल, चिन्हांची असेल किंवा आकृत्यांची असेल, आणि एक विशिष्ट क्रम असतो त्यांच्यामध्ये. आणि ह्या मालिकेचा दिलेला क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी त्याच पुढच्या क्रमाने कोणता चिन्ह येणार आहे किंवा कोणती संख्या येणार आहे हे तुम्ही निवडायचं आहे. समजलं बाळांनो तुम्हाला? आजच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत? आकृत्यांचा क्रम. 3.1 मध्ये आपण संख्यांचा क्रम शिकलो. संख्यांचा क्रम, संख्या मालिका दिली असेल तर त्यामध्ये त्यांच्या क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती आहे ती कशी ओळखायची पाहिलं. आज आपण आकृत्यांचा क्रम ओळखणे 3.2 शिकणार आहोत. प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती कशी ओळखायची, ती ओळखण्यासाठी काही नियम आहेत. पाहूया आपण. आकृतीचे फिरणे. आकृती कशी फिरते ते पाहायचंय तुम्ही. पूर्ण आकृती घटीवत. घटीवत म्हणजे काय म्हणजे क्लॉकवाईज. बघा घड्याळाचे काटे कसे फिरतात ते तुम्हाला मी दाखवलं आहे बाजूच्या चित्रामध्ये. घड्याळाचे काटे बघा या दिशेला फिरतात ना, म्हणजे उजवीकडून डावीकडे. बघा मी जसं फिरते बघा, एरो उजवीकडून डावीकडे असे फिरतात. ह्याला म्हणतात घटीवत म्हणजे क्लॉकवाईज. आणि डावीकडून उजवीकडे असं उलट त्याला म्हणतात प्रतिघटीवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज. मग ती आकृती क्लॉकवाईज फिरते आहे की अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने की घड्याळाच्या उलट दिशेने हे तुम्ही पाहायचं आहे. तसेच किती कोनातून फिरते हेही महत्वाचं आहे. 90 अंश कोनातून, 120 अंश कोनातून कोन मोजणे तुम्हाला माहित आहे बाळांनो गणितामध्ये. तर हे तुम्ही शोधायचं आहे. आकृतीमध्ये समजा चिन्ह असतील, आकृतीत चिन्ह असतात. चौरस दिलाय त्यात चिन्ह असतं, किंवा एक चौरस असेल तर एरो आहे, चौरसात वर्तुळ आहे. तर ते कसे फिरतायत, घटीवत फिरत आहेत की प्रतिघटीवत फिरत आहेत हे तुम्ही शोधायचं आहे. वाढ किंवा घट. आकृतीतील चिन्हामध्ये रेषांमध्ये वाढ होते आहे. कधी पहिला गोल दिला आहे त्यात एक रेषा असेल, दुसऱ्यात 2 रेषा असेल, तिसऱ्यात 3 रेषा असतील, तर ते तुम्ही शोधायचं आहे. प्रतिबिंब. आकृत्या आरशातील अगर पाण्यातील प्रतिबिंबावर आधारित आहेत का हे तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर आकृत्या एकमेकात क्रमाने सामावून एकमेकांमध्ये असतात. पुन्हा चौकोनात वर्तुळ, वर्तुळात चौकोन, मग तो क्रम तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे. आपण प्रश्न घेणार त्यामध्ये तुमच्या लक्षात येईलच. तसेच पर्यायांचे निरीक्षण. उत्तरांशी जुळणारे बारकावे लक्षात घ्यायचे. कधी कधी काय असतं, कट पद्धत वापरावी लागते. म्हणजे पर्यायामध्ये तुमचं उत्तर असतं, साहजिकच पर्यायातच उत्तर असतं, पण काही वेळेला पर्याय कट करायचे असतात. आपल्याला शोधायचे असतात की अमुक एक पर्याय नसणारच, तो कट करायचा आणि पुढचा पर्याय आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पर्यायांचे बारकावे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. काय करायचं बाळांनो, आता आपल्याला परीक्षेला तेवढा वेळ नसतो. घरी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार तर एक आकृती आहे,
एक आकृती कोणती तयार करून ती क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरवून पाहायची, की तुमच्या लक्षात येईल की आपल्या आकृत्या कशा फिरतात दिलेल्या गणितातल्या. ठीक आहे, आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. वरती प्रश्न दिले बघा. खालील आकृत्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधा. पहिल्या प्रकारचा प्रश्न पाहूया आपण. पहिला प्रकार म्हणजे जी चिन्ह आहेत ती कशी फिरतात, घड्याळाच्या दिशेने की घड्याळाच्या उलट दिशेने, हे पाहायचं आहे. इथे मी तुम्हाला काही आकृत्या दिल्यात पहा. या ठिकाणी काय आहे, चौकोन आहे आणि त्यामध्ये एरो आहे. तो एरो कसा फिरत गेलाय तो पाहायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता एरो येणार तो तुम्ही शोधायचा आहे. हे तुमचे पर्याय आहेत. ठीक आहे, आता हे पर्याय आणि आपण आपले प्रश्न पाहूया. काय आहे पहा इथे हा एरो असा आहे. ठीक आहे, हा एरो इकडे गेलाय बघा. म्हणजे कसा गेलाय तो बघा बाळांनो, तो घड्याळाच्या उलट दिशेने गेलाय बघा. बरोबर ना, असा गेलाय. ती लिहिलंय मी. इथून हा इथे गेलाय म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने गेलाय. बरोबर. आणि किती 120 कोनातून गेलाय इथून इथपर्यंत. 120 कोन, 120 कोनातून गेलाय. ठीक आहे, मग इथून आता घड्याळाच्या उलट इथून तो आता इथे आला. बरोबर, 120 कोनातून या ठिकाणाहून इकडे आला, मग या ठिकाणाहून इथे गेला. मग पुढे त्याची पोझिशन काय असेल त्या एरोची, या 4 आकृत्यांपैकी सांगा बरं तुम्ही. तुम्हाला मी हिंट दिलेली आहे, तुम्हाला आता वेळ देत आहे. बघा 120 कोन म्हणजे किती ते कोन दाखवला आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळलं का बाळांनो तुम्हाला कसं ते? बघा ना, हा एरो बघा इथे वरती गेला, इथून पुन्हा तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 120ने इथे आला 120 अंशाच्या कोनातून. इथून तो इथे गेला, इथून तो 120 अंशाच्या कोनातून वर जाणार. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पाहूया दुसरा प्रश्न. आता इथे बघा कशी आकृती दिलेली आहे. त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ आहे. बरोबर ना, आणि तुम्हाला बघायचं आहे कोणता पर्याय असेल ते. आता वर्तुळ कसं फिरत गेलं आहे बघा. नुसतं वर्तुळ नाही, वर्तुळाबरोबर त्रिकोणाची आकृती पण फिरत गेली आहे, सरकत गेली आहे. पहा कशी सरकत गेली आहे बघा, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. पहा बघा, हा इथे जो कोपरा आहे हा जो कोपरा आहे, त्रिकोणाला 3 कोपरे असतात ना, हा कोपरा इथे आला आहे बघा, ह्या बाजूला आला आहे की नाही, असा फिरला आहे. मी तुम्हाला इथे बाण दाखवला आहे, ह्या दिशेने फिरला, इथे आला, इथून पुढे इकडे गेला. त्याबरोबर वर्तुळ पण सरकतं आहे. वर्तुळ ते आहे ते तिथेच आहे, कोपरा सरकतो आहे, इकडे सरकला, इथून इथे गेला. मग आता कुठे जाणार तो? इथून इथे. आता कुठे जाणार? इकडून आता तो वरती जाणार ना, इथे वरती गेला, तिथून अजून वरती जाणार. मग कोणता पर्याय असेल बघा. तुम्हाला मी हिंट दिलेली आहे, तुम्ही पर्याय सांगायचा आहे. तुमची वेळ आता सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पोझिशन बघा, त्रिकोण आणि त्यातील वर्तुळ हे इथपर्यंत आलेलं आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो इथे जाणार आहे. बरोबर ना, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधा. आता इथे एरो आहे. एरो कसे फिरतायत बघायचे. आणि एरो फिरतायत, त्या एरो बरोबर वर्तुळ एक आहे. ते वर्तुळ बघा, पहिल्या चित्रात एरो जवळ आहे, दुसऱ्या चित्रात वर्तुळ एरोच्या तळाशी आहे, परत एरो जवळ आहे, परत एरोच्या तळाशी. म्हणजे नंतर आपला जो प्रश्न आहे त्यामध्ये वर्तुळ एरो जवळ असणार आहे. ठीक आहे, हे एक कळलं. वर्तुळ एरो जवळ असणार आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ह्या पर्याय क्रमांक 3 किंवा 4 पैकी. हे कळलं वर्तुळावरून. आता त्या एरोची म्हणजे बाणाची दिशा बघूया. असा आहे बाण,
तो वर गेला आहे बघा, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच गेला आहे आणि बरोबर इथून असा गेला म्हणजे 90 अंश कोनातून फिरला आहे बघा. ठीक आहे, मग इथून इकडे आला आहे बाण, मग इथून खाली गेला आहे, मग इथून कुठे जाणार, तो इकडे जाणार, ह्या बाजूला जाणार, उजवीकडे जाणार आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. 90 अंश कोनातून तो बाण सरकत आहे. आणि वर्तुळ तुम्हाला मी सांगितलं, वर्तुळ अल्टरनेट जात आहे, एकदा बाणाच्या टोकाकडे, एकदा बाणाच्या खालच्या बाजूला, असं करत जात आहे पुढे पुढे. आता उत्तर कोणतं असेल तुम्ही विचार करा, तुम्हाला मी आता वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना, लक्षात आलं ना तुमच्या. बाण असं घड्याळाच्या काट्या विरुद्ध दिशेने फिरत फिरत इकडून इथे जाणार आहे आणि वर्तुळ कुठे असणार आहे किंवा तो गोल कुठे असणार आहे, ॲरोच्या टोकाजवळ. बरोबर ना, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न. दुसरा प्रकार पाहूया आता. हा झाला पहिल्या प्रकारची काही जी दिशा बदलत जातात, म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, ते झालं. इथे आता बघा आकृती तयार होत गेली आहे आणि रेषा वाढत वाढत गेल्या आहेत बघा. पहिली आहे एक रेषा, मग ह्या जो कोन तयार झाला म्हणजे एक रेषा अजून वाढली आहे उजव्या बाजूला, त्यानंतर एक रेषा अजून वाढली आहे, ह्या त्रिकोण पूर्ण झाला, मग त्याच दिशेने अजून एक रेषा वाढली. मग पुढे आकृती काय असेल बघा बरं. पूर्ण त्रिकोण होऊन ऑलरेडी ही रेषा आहेच, ही वाढलेली रेषा, ह्या एका रेषेपासून हा त्रिकोण तयार झाला एक एक रेषा वाढून. मग पुढे कोणती असेल आकृती, ह्या पुढची क्रम लक्षात ठेवा. ह्या प्रकारच्या आकृतीमध्ये क्रम बघायचा. तर कोणता पर्याय असेल, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बघा तुम्हाला इथे हिंट पण दिली आहे. आकृत्यात क्रमाने एक एक रेषा घटिकावत म्हणजे काय, घड्याळाच्या दिशेने वाढत चालल्या, तेही बघायला पाहिजे. रेषा कुठे वाढल्या आहेत, कुठेही नाही कशा वाढल्या. इथून ह्या बाजूला वाढली, मग खालची वाढली, मग ह्या बाजूला वाढली, मग ह्या बाजूला रेष वाढणार नाही का इकडच्या बाजूला. तर तुम्ही सांगा पर्याय कोणता असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. सांगा बरं कोणता पर्याय आहे उत्तराचा. आलं का तुमच्या लक्षात. एकच रेष वाढणार आहे आणि घटिकावत म्हणजे घड्याळाच्या दिशेने. त्यामुळे घड्याळाच्या दिशेने म्हणजे कोणता पर्याय बरं, पर्याय क्रमांक 2. बरोबर ना, ही एक रेषा ऑलरेडी वाढलेली आहे, मग इथे अजून एक रेषा वाढणार ह्या बाजूला घड्याळाच्या दिशेने. उलट नाही, उलट असे तर खालची वाढली असते. बरोबर ना, तुम्हाला मी इथे पॉइंटर ऑप्शनने दाखवते बघा. उलट असते तर इथे खालची वाढली असते, पण खाली नाही, घड्याळाच्या दिशेने. त्यामुळे ह्या घड्याळाची दिशा अशी असते, तुम्हाला मी घड्याळ दाखवलं, त्यामुळे ह्या बाजूने रेष वाढणार आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हां, आता इथे पहा. इथे पण आता अशा आकृत्या, ह्या रेषा वाढणाऱ्या आकृत्यांचा प्रकार, त्यातलं मी तुम्हाला उदाहरणं देत आहे. ही एक रेषा आहे, त्यानंतर ह्या एक रेषेवर 2 रेषा वाढल्यात बघा. हां, 2 रेषा कोणत्या दिशेने वाढल्यात बघा. इकडे ही एक आणि ही एक, बरोबर, घड्याळाच्या दिशेने वाढल्या. ह्या 2 रेषा वाढल्या, त्यानंतर 2 रेषा इथे आतल्या बाजूला वाढल्या, इथे नंतर पुन्हा 2 रेषा वाढल्या बाहेरच्या बाजूला वाढल्या बघा. ठीक आहे, बाहेरच्या बाजूला वाढल्या. पुढच्या आकृतीमध्ये परत 2 रेषा वाढल्या, आतल्या बाजूला वाढल्या, त्यामुळे चौकोन पूर्ण झाला. ठीक आहे, मग आता कुठे वाढतील. आता इथे शिल्लक आहे ना आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, त्यामुळे आता 2 रेषा वाढतील. त्या कुठे वाढतील विचार करा बरं आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तुमची आकृती कुठे असणार, कोणती आकृती असणार. आकृतीत क्रमाने 2 रेषा घटिकावत म्हणजे घड्याळाच्या दिशेने वाढत आहे. तुम्हाला आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2. तुमच्या लक्षात आलंच असेल. अजून 2 रेषा वाढणार. आतल्या बाजूचा चौकोन पूर्ण झाला, बाहेरच्या बाजूला वाढणार. इथे एक वाढणार आणि इथे ऑलरेडी एक रेषा आहे त्यावर अजून एक रेष वाढणार. म्हणजे इथे बघा डबल रेषा आहे बघा, आहे ना. म्हणजे चौकोनावर चौकोन पूर्ण झाला आणि अजून एक रेषा वाढले. त्यामुळे पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. हां, आता बघा हा दुसरा प्रकार आहे, त्याच प्रकारातला आहे. म्हणजे जसे रेषा वाढत चालल्या होत्या तशा इथेही रेषा वाढत चालल्या आहेत. पण रेषा कशा आहेत? भौमितिक आकृती आहे, वर्तुळ चौकोन, त्यामध्ये रेषा वाढत चालल्या आहेत. बघा कशा आकृती आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला मी इथे आता हिंट द्यायची गरज नाही असं मला वाटतं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पर्याय बघा काय असेल बरं. बघितल्या का तुम्ही आकृती? वर्तुळावर 1 आडवी रेष, मग चौकोनावर 2 आडव्या रेषा, वर्तुळावर 2, मग परत चौकोनावर 3. बरोबर ना. मग आता पुढे काय असणार? वर्तुळावर 3. बरोबर ना. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आला पाहिजे पर्याय. सॉरी बाळांनो, कारण बघा इथे वर्तुळावर 1 आणि मग चौकोनावर 2, वर्तुळावर 2 चौकोनावर 3 आणि मग वर्तुळावर 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. थोडं मी कन्फ्यूज झाले ते. पाहूया पुढचा प्रश्न. हां, आता पण इथे बघा त्याच प्रकारचं आहे. आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये ह्या रेषा ज्या आहेत ना, म्हणजे जर डंबेल टाईप दाखवले ते कमी कमी होत आहेत. आता कमी कमी कशा होत आहेत त्या जरा तुम्हाला नीट बघायला पाहिजे. बघा इथे मी तुम्हाला हिंट दिलेली आहे. आकृत्यामध्ये क्रमाने एकदा डावीकडची आणि एकदा उजवीकडची रेषा कमी होत आहे. बघा ही आहे डावी बाजू. हां, आता आपण नीट पाहूया. आधी दिलेल्या आकृती पाहूया. तर हा भाग कमी झालेला आहे मला वाटतं. हा बघा ना, हा भाग कमी झाला, त्यामुळे एवढी आकृती राहिली. बरोबर. 1 2 3 4 राहिले. ठीक आहे. आता डावीकडची कमी झाली. आता याच्यातून हा उजवीकडचे हे कमी करूया. मी ज्याच्यावर मी पॉइंटर ठेवलं आहे ती कमी केली. मग उरलं काय? फक्त मधल्या 1 2 3 उरल्या, एन उरल्या बघा. उजवीकडे झाली. आता डावीकडची कमी करायची. म्हणजे जिथे मी बघा लेझर पॉइंटर ठेवलं आहे ती कमी केली. ती कमी करून आपलं उत्तर येणार आहे. मग कशी आकृती दिसते बघा. ती कमी करून आपलं उत्तरामध्ये जे पर्याय आहेत त्याची कशी आकृती दिसेल? कुठला पर्याय येईल? विचार करा तुम्ही. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना. मी ज्याच्यावर लेझर पॉइंटर ठेवलं आहे ते मी काढून टाकलं. तर उरणारी आकृती एक तिरकी रेषा आणि एक उभी रेषा. पहिली तिरकी मग उभी. बघा पहिली तिरकी मग उभी आहे ना, दिसते ना तुम्हाला. आणि खालच्या बाजूला वरती जॉईंट आहे. पहिली तिरकी ही पण आहे, पहिली तिरकी आणि उभी, पण ती खाली जॉईंट आहे. आपली काय होणार आहे? ही काढल्यानंतर पहिली तिरकी मग उभी वर जॉईंट आहे. तर ते सुद्धा बघायला पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. इथे सुद्धा तशीच आकृती दिलेली आहे मी तुम्हाला. पहा पर्याय काय येणार बघा. आता इथे कसं कमी केलं आहे पाहूया आपण. मग अशी डावीकडे होता, आता उजवीकडची काढलेली आहे बघा. आकृतीचं निरीक्षण करायचं. उभी तिरपी उभी तिरपी उभी तिरपी. मग ही तिरपी काढून टाकली आहे बघा, दिसते तुम्हाला. त्यामुळे उरले कशा? उभ्या 3 आणि तिरप्या 2. आता उजवीकडची काढली, आता डावीकडची काढायची. याच्यातली डावीकडची काढली बघा. मग उरले काय बघा? तिरपी आणि उभी, तिरपी उभी 2 2. ठीक आहे. डावीकडची काढली. आता इथे उजवीकडची काढूया. उजवीकडची काढली की एन राहिल्या बघा, फक्त तिरपं आहे ना. उजवीकडची काढून झाली. आता डावीकडची काढा. मग आम्ही तिथे लेझर पॉइंटर ठेवला आहे ती मी काढणार आता डावीकडची. मग उरलेली आकृती कशी आहे बघा. एक उभी एक तिरपी खाली जॉईंट, एक उभी एक तिरपी खाली जॉईंट. आता तुम्ही उत्तर शोधा. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बरोबर ना. उभी आणि तिरपी खाली जॉईंट.
अशा प्रकारे व्यवस्थित आकृती बघून क्रम शोधून क्रम कसा कमी होत चालले, रेषा कशी कमी होत चालले आणि त्या क्रमाने पुढची आकृती कोणती येणार हे तुम्हाला शोधायचं आहे बाळांनो. पाहूया पुढचा प्रश्न. हां, आता इथे चौकोन आहे आणि चौकोनामध्ये वर्तुळ आणि फुली आहे. तर चौकोनसुद्धा फिरत आहे आणि वर्तुळ फुलीसुद्धा फिरत आहेत आणि हे आहेत आपले पर्याय. चिन्ह व त्यातील आकृत्या घटिकावत फिरत आहेत. चिन्ह म्हणजे काय, हे आपले जे आकृती आहे ना ती कशी फिरते बघा. चौकोन इथून असा गेला बरोबर, त्यानंतर पुढे पुन्हा हे टोक त्याचं वरती आलं, परत तिरपा झाला बरोबर, परत तो पुढे पुन्हा सरळ होणार आहे. हा तिरपा आहे ना तो सरळ होणार आहे, कळलं. आणि त्यात चिन्हसुद्धा घटिकावत फिरते, एकदा गोल पुढे सरकतो, एकदा फुली पुढे सरकते बघा. हां, आता इथे गोल आणि फुलीची आपण स्थानं बघूया. गोल आहे खाली, फुली आहे वरती. हे सरकलं तेव्हा गोल वरती गेला, फुली जागेवरच आहे. मग आता गोल जागेवरच राहील, फुली सरकेल बघा. फुली सरकली, चौकोन पण सरळ झाला बरोबर ना. फुली सरकली या ठिकाणी, आता फुली जागेवरच आहे, गोल आला तिथे. आता काय होणार आहे, हा सरळ होणार आहे आणि गोल जागेवरच राहणार आहे आणि फुली सरकणार आहे. हां, मग आता गोल जागेवरच राहणार आहे, फुली सरकणार आहे, म्हणजे फुली आणि गोल यांच्यामध्ये एका कोणाचं अंतर असणार आहे. आता कुठली आकृती असेल तुम्ही विचार करा. तुमची वेळ आता सुरू होत आहे. हे संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं का तुमच्या. चौकोन जर सरळ होणार आहे, वर्तुळ जागेवरच असणार आहे, फुली सरकणार आहे, त्यामुळे फुली सरकली बघा. इथे उत्तराचा पर्याय क्रमांक 1 आहे. हां, इथे पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न आहे. हा चौथा प्रकार आहे मगाचं उदाहरणाने. हे बघा, इथे पण चौकोन आहे, त्यात दोन कर्ण आहेत जोडलेले आहेत एकमेकांना क्रॉस करून, आणि त्यामध्ये वर्तुळ आणि काय आहे, फुली आहे. आता चौकोन आकृती जी आपली ती फिरलेली नाही आहे, पण चौकोन आणि फुली वर्तुळ आणि फुली यांच्या जागा बदलत आहेत. हां, कशा जागा बदलत आहेत तुम्ही ते नीट निरीक्षण करा बघा. इथे मी तुम्हाला हिंट दिलेली नाही आहे कारण सोपी आहे. वर्तुळ, फुली एक घर सरकली बघा, इकडे सरकली ना. नंतर मग फुली जागेवर आहे, मग अशाच प्रमाणे वर्तुळ खाली आलं, सरकलं. आता वर्तुळ जागेवर, फुली सरकली. आता फुली जागेवर राहील आणि वर्तुळ सरकेल खाली. ठीक आहे. आता कुठली आकृती असेल तुम्ही विचार करा बरं. फुली जागेवर, वर्तुळ सरकेल खाली, खालच्या बाजूला. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. कशा प्रकारे आणि सरकलेली, त्या सरकण्याची दिशा बघा घड्याळाच्या प्रमाणे, घटिवत. घटिवत म्हणजे काय, घड्याळाच्या दिशेने, कळलं ना, घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. तर बघा बरं उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 4. कारण फुली तिथेच आहे आणि वर्तुळ खाली आलेलं आहे. क्रमाक्रमाने एकदा फुली सरकते आणि एकदा वर्तुळ सरकते. हे आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं आहे आकृतीमध्ये. पाहूया पुढचा प्रश्न. हां, आता ही बघा, ही पण आकृती तशी विचार करण्यासारखी आहे बघा. कोण आहे, काटकोन, आणि त्याच्याबरोबरचा कर्ण आहे ना, जो काटकोनातून जाणारा तो इथे आहे. नंतर हा काटकोन इकडे सरकला, पण तेव्हा कर्ण नाही. परत अल्टरनेट आहे बघा, आणि सरकतोय कसा तो बघा, घड्याळाच्या दिशेने. काटकोन इथून सरकला इथे, इथून सरकला इथे, इथून सरकला इथे, म्हणजे घड्याळाच्या काट्याने फिरतो आहे. आणि काटकोनाबरोबर रेषा मात्र एक सोडून एक रेषा गायब होते. आतली रेषा, इथे रेषा नाही, इथे परत रेषा आली, इथे रेषा नाही, परत पुढच्या आकृती रेषा येणार आणि काटकोन असणार इकडे, म्हणजे काटकोन असणार ह्या डाव्या बाजूला आणि रेषा असणार आहे. बघा बरं कुठली आकृती येणार आहे ती, विचार करा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अगदी सोपा प्रश्न होता. पाहूया पुढचा प्रश्न. हां, ही आकृती सोपी आहे. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नामध्ये काय दिले आहे बघा,
ॲरो आहेत, 2 बाण आहेत एकमेकाला जोडलेले 90 अंशाचा कोन करत आहेत आणि त्याच्यामध्ये कोनाचं चिन्ह किंवा आपण वर्तुळ आहे म्हणूया आणि खालील बाजूला एक असं अर्धवर्तुळ जोडलेलं आहे. एका ठिकाणी अर्धवर्तुळाचं टोक जोडलेलं आहे आणि एका बाजूला पूर्ण अर्धवर्तुळ जोडलेलं आहे. अल्टरनेट आहे बघा हे. एकदा टोक जोडलं आहे अर्धवर्तुळाचं आणि हा म्हणजे अर्धवर्तुळ म्हणजे कोन दाखवतो आहे, हा बाह्य कोन, कळलं का? आणि एकदा हे टोक जोडलं आहे, एकदा पूर्ण कोन जोडलं आहे. इथे टोक जोडलं आहे, पूर्ण कोन जोडलं म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये हे टोक जोडलेलं असणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे अशा प्रकारचं जे चिन्ह असेल ती आकृती आपलं उत्तर असणार आहे. 1, 3 किंवा 4, 2 नाही. आता 1, 3 किंवा 4मध्ये कुठलं? तर कोन कसा फिरला आहे पाहूया आपण. कोन कोणत्या दिशेने फिरलेला आहे बघा बरं. कोन घटिकावत घड्याळाच्या दिशेने असा आहे ना कोन, तो वर गेला बघा, ठीक आहे, घड्याळाच्या दिशेने. परत इथून कोनाची दिशा इकडे आली, ठीक आहे, इथून आली इकडे, इकडे आली, मग तो खाली येणार म्हणजे हा असा आडवा होणार आणि हा उभा होणार. हां, आणि कुठली आकृती असणार आहे? जोडलेला कोन असणार आहे की कोनाचं टोक जोडलेलं असणार आहे? अल्टरनेट. एकदा टोक, एकदा पूर्ण कोन, एकदा टोक पूर्ण कोन आणि मी इथे टोक, म्हणजे 1, 3, 4मधनं कुठलं येणार बघा बरं. आता विचार करा. सर्व हिंट तुम्हाला मी दिलेले आहे बघा. घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पाहूया पुढचा प्रश्न. हां, आता इथे 2 प्रकारचे ॲरो आहेत ह्या प्रश्नामध्ये. एक आहे गोल असलेला ॲरो आणि एक आहे अर्धवर्तुळ असलेला ॲरो आहे, ठीक आहे. आता हा जो ॲरो आहे गोल असलेला ॲरो वरच्या दिशेला आहे, तो कुठे गेला आहे बघा. तो असा झाला आहे, बरोबर. म्हणजे तो कोणत्या दिशेनं बघा इकडे आला आहे, म्हणजे कोणत्या दिशेला गेला आहे? गोल असलेला ॲरो बघा तो घड्याळाच्या दिशेने गेला आहे, बरोबर ना. घड्याळाची दिशा असते ना. जो गोल असलेला ॲरो जो आहे तो आहे तो गोल असलेला ॲरो कोणत्या दिशेने फक्त घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ह्या बाजूला गेला आहे, ह्या दिशेला आला आहे ना, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आणि जो कोन असलेला ॲरो आहे तो इकडे जातो आहे, ह्या दिशेला जातो आहे बघा, आडवा झाला आहे ना. म्हणजे वर्तुळ असलेला ॲरो जो आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रतिघटिकावत आणि जो कोन असलेला ॲरो घटिकावत फिरत आहे. इथे आपण पाहूया चित्रामध्ये. हा ॲरो जो आहे गोल असलेला आणि कोन असलेला, गोल असलेला ॲरो आडवा झाला इकडे आणि नंतर इथे कोन असलेला ॲरो आला. परत गोल असलेला ॲरो आडवा होऊन खाली गेला. एक ॲरो आणि वाढत आहे बघा. गोल असलेला ॲरो परत खाली गेला, पण एक क्रमाने एकने वाढला आणि हा जो ॲरो आहे तो असा फिरून आडवा झाला. आता गोल असलेला ॲरो वाढला आहे, त्यामुळे आता कोन असलेला ॲरो वाढणार आहे. पण होणार आहे कसा तो? कोन असलेला ॲरो घड्याळाच्या दिशेने उभा होणार आहे, इकडे गेला बघा, उभा झाला. आता पुढे कोणता ॲरो वाढणार आहे? गोल असलेला ॲरो वाढणार आहे. पण गोल असलेला ॲरो वाढणार आहे आणि तो कोणत्या दिशेला जाणार आहे? गोल असलेला ॲरो उलट फिरत आहे ना, घड्याळाच्या उलट दिशेने, म्हणजे तो वरती जाणार आहे, ठीक आहे, वरती जाणार आहे आणि संख्या त्याची वाढणार आहे, म्हणजे ते 3 होणार आहेत. मग गोल असलेला ॲरो 3 संख्या आणि वरच्या दिशेला जाणार आहे. मग आता कोणती आकृती असेल अशी? हां, तो वरच्या दिशेला आणि जो कोन असलेला ॲरो कोणत्या दिशेने फिरतो आहे? कोन असलेल्या घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे, म्हणजे तो इकडे येणार आहे, घड्याळाच्या दिशेने म्हणजे ह्या बाजूला येणार आहे, ह्या बाजूला बघा माझा पॉइंटर बघा तुम्ही, मग तो आडवा होणार आहे. मग आता आकृती कोणती असेल बघा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बरोबर ना. गोल असलेला ॲरो जो आहे तो कसा होणार आहे? घड्याळाच्या उलट दिशेने म्हणजे उभा होणार बघा 2 नंबर चित्रामध्ये आणि त्याची संख्या वाढणार. आणि कोन असलेले ॲरो इकडे येणार आहे घड्याळाच्या दिशेने, त्यामुळे काय होणार आहे? ते आडवे होणार आहेत. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं तुम्हाला बाळांनो? पाहूया पुढचा प्रश्न. आता एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तुम्हाला मग असे सांगितलं होतं मी काही जे आपण विशेष
मुद्दे बघितले होते, कशा आकृत्या असतात, आकृतीमध्ये आकृती अशा प्रकारचं आहे बघा, आणि वाढत जाते की नाही वगैरे तेही बघायचं. चौकोनात वर्तुळ, इथे वर्तुळात चौकोन, मग चौकोनात 2 वर्तुळं आहेत, वर्तुळात 2 वर्तुळं होती ना, त्यामुळे 2 वर्तुळामध्ये 1 चौकोन. मग चौकोनात काय असणार आहे बघा, तुम्हीच विचार करा. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळलं ना कसं? चौकोनात 1 वर्तुळ, मग वर्तुळात चौकोन, चौकोनात 2 वर्तुळं होती त्यामुळे 2 वर्तुळात चौकोन, मग परत चौकोनात 3 वर्तुळं, बरोबर ना? त्यामुळे उत्तर आलं आहे आपलं पर्याय क्रमांक 4. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, छोटंसं रोप आहे, रोपावर 4 फांद्या आहेत आणि खाली 4 पानं समजूया आपण, आणि खाली फांदी आहे बघा. प्रथम 4 पानं आहेत, बरोबर. नंतर मग डावीकडचं जे पानाची फांदी आहे ती कमी झाली आहे, बरोबर, ठीक आहे. मग आणि खाली उजवीकडचं पान वाढलं आहे. पुढच्या आकृतीत बघा, उजवीकडची फांदी कमी झाली, डावीकडचं पान वाढलं, इकडचं आपण त्याला मूळ म्हणूया, ठीक आहे, हे मूळ आहे समजूया. नंतर डावीकडचं फांदी कमी झाली, उजवीकडचं मूळ वाढलं. मग पुढे काय होणार, उजवीकडची फांदी कमी होणार आणि डावीकडे मूळ वाढणार, आणि खाली पाया आहेच, लक्षात ठेवा. मग कोणती आकृती येणार बघा याच्यापैकी? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. कोणती पर्याय कोणता असेल बरं? फांदी एकही राहिलेली नाही आहे बघा, है ना. आता इकडची फांदी कमी झाली डावीकडची, तर उजवीकडे एक मूळ वाढणार, बरोबर ना. माझी मूळ वाढणारी कुठले आहे? 1 पण आहे, 4 पण आहे, परंतु बेस पण पाहिजे ना, माती. माती आपण इथे माती समजूया, बेस ते इथे दाखवलेलं नाही आहे. उत्तर कुठलं असेल? पर्याय क्रमांक 4. कळलं तुम्हाला? अशा प्रकारचे या प्रश्नांमध्ये तुम्हाला क्रम शोधायचा आहे बा. अगदी सोपा प्रकार आहे हा, आणि क्रम शोधला तुम्ही की तुम्हाला उत्तर बरोबर सापडणार आहे. ज्या घटिकावत किंवा प्रतिघटिकावत फिरणाऱ्या ज्या आकृत्या आहेत त्यासाठी एक आकृती काढायची आणि ती त्या क्रमाने फिरवून बघायची की तुमच्या लक्षात येईल आपलं क्रमाने येणारी आकृती कोणती आहे. तर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत आज. थँक्यू. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.